नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे। आज आलो मित्रांनो आपण लोणावळ्याला आणि लोणावळ्याला आता आलो आपण लोहगडला। तर आजचा व्हिडिओ हा लोहगडचा असणार आहे। लोहगडची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल। इकडे कसं यायचं, काय आहे, किती टाईम आहे, कसं आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन आणि काय काय आहे इकडे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन। तर खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये। आत्ता वाजलेत जवळजवळ 11। आम्ही आलेलो आज बाईकने, आमच्या दोन्ही गाड्या होत्या। ही माझी गाडी आणि पाटी वेदांची गाडी। तर आमच्या दोन गाड्या, आम्ही दोघं आलो दोन गाड्या घेऊन। तर आत्ता आम्ही चढणार आहे लोहगडला आणि जास्त वरती नाही, 10 ते 15 मिनटाचाच वरती जायचं आहे, पण वरती मग फिरायचं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। तर मित्रांनो, हा आहे लोहगड, प्रसिद्ध असा एक इतिहासाचा साक्षीदार असलेला आपला किल्ला, जो की लोणावळ्यापासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हा किल्ला फॅमिली आउटिंगसाठी खूप मस्त आहे, कारण इथे येणं खूपच सोपं आहे। लोहगड पोचणे खूप इझी आहे। जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर गुगल मॅप आणि स्थानिकांच्या मार्गदर्शनाने तुम्ही इथे येऊ शकता। जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे यायचं असेल तर मग तुम्हाला लोणावळा किंवा पुण्यापासून मळवली या रेल्वे स्टेशनपर्यंत यावं लागेल आणि मळवली रेल्वे स्टेशनपासून लोहगड या किल्ल्याचे अंतर फक्त 6 किलोमीटर आहे। तर इथे तुम्ही इझिली पोचू शकता। तर मित्रांनो, आम्ही आता ट्रॅक सुरू केला आहे वरती चढायला। वरती चढायला किल्ल्याच्या इकडे एंट्रन्स आहे, एंट्रन्सला फी आहे 25 रुपीज। इंडियन लोकांसाठी 25 रुपीज आणि फॉरेनर लोकांसाठी 50 रुपीज एंट्री फी आहे। आता आम्ही एक मिड पॉईंट लावून पोचलो आहे। तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, तुम्हाला लांबवर दिसत असेल ती आहे पावना लेक आणि या साईडला तुम्हाला दिसत असेल पाठी, अजून एक किल्ला तो आहे मांगी तुंगी आणि माझ्या या साईडला एक्झॅक्ट पाठी आहे विसापूर फोर्ट। विसापूर फोर्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पावसाळ्यामध्ये आपण त्या पायऱ्या बघतो, खूप व्हिडिओ व्हायरल होतात। तो आहे विसापूर फोर्ट, त्याचा पण कनेक्टिंग रूट इकडनंच आहे। इकडनं तुम्ही विसापूर फोर्टला पोहोचू शकता आणि आता तुम्ही माझ्या पाठी हा आहे लोहगड। तर आता आपण वरती जाऊया। वरती गेल्यावर तुम्हाला तिकडचं मी सगळी इन्फॉर्मेशन देतो। तर चला तुम्ही मित्रांनो, आता आपण पोचलोय पहिल्या महादरवाजाच्या इकडे लोहगडच्या। तो आहे गणेश दरवाजा। आता तो तुम्हाला दाखवतो मी आणि तुम्ही आता बघितलं असेल पाठी, तुम्ही समोर आता तुम्ही विसापूर फोर्ट पूर्ण क्लिअर दाखवला। आता वरती जाऊया आणि बघूया गणेश दरवाजा। तर चला मित्रांनो, पोचलोय आता आपण गणेश दरवाजाला। तुम्ही बघू शकता गणेश दरवाजा अजून तसाच्या तसा आहे तुम्ही। तर आता आपण इकडनं एंट्री करूया आणि वरती जाऊन बघूया। तर चला। तर मित्रांनो, आपण इकडनं आलो, हा होता गणेश दरवाजा आणि तिकडनं आपण आतमध्ये आल्यावर तुम्हाला इथे तोफ पाहायला भेटतात। तोफांना आत्ताच गाडे लावतात आणि एक तोफ तुम्हाला तुटलेली पाहायला भेटते। तर तुम्ही इकडे बघू शकता। तर मित्रांनो, या दरवाज्यातनं आल्यावर इकडेच तुम्हाला एक गुफा दिसते आत। तर मित्रांनो, आपण त्या तुम्हाला दरवाजा दाखवला तिकडनं एंट्री केली। तर आतमध्ये बघू शकता तुम्ही, हा पूर्ण स्ट्रक्चर अजून तसाचा तसाच आहे आणि हा वेदांत इथे बसलाय आणि तुम्ही इकडनं बाहेर बघू शकता। तर इकडनं बाहेर पण तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतोय। तर इकडनं सैनिक लोक आपले इकडनं पहारा देत असतील। तर चला, खाली बघितलं असेल गणेश दरवाजा। गणेश दरवाजा चढून आता वरती आलो। आता आपण गणेश दरवाजाच्या वरच्या बुरुजाला आहेत। गणेश दरवाजाच्या इथे 2 बुरुज आहेत आणि त्याच्यावरती आता आपण आलो। त्याच्यावरती एका बुरुजावरती आपण आलो आणि आता आपण तिकडनं चालतोय पुढे पुढे आणि आता आपण पुढे आलो। तिकडनं आपण पुढे आलो आणि पुढे आल्यावर आपल्याला असं काही स्ट्रक्चर पाहायला भेटतं आणि तिकडनं आपल्याला खाली गेल्यावर तुम्हाला इथे अशी गुफा दिसते। तर चला, तर मग आता गुफेमध्ये जाऊन बघूया काय आहे। आपण खाली जाऊया आणि बघूया काय आहे ते। तर मी चाललो होता आतमध्ये। तर तुम्ही आतमध्ये बघू शकता, खूप अंधार आहे इकडे आणि ही बहुतेक एवढीच खोली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल एवढीच खोली आहे। तर चल वेदांत बाहेर, इथे पण एक खोली, तोच एंट्रन्स आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल खाली तुम्हाला मी दाखवलं, तिकडनं पुढे आले आणि पुढे पण इकडनं एक एंट्रन्स आहे। आपण जाऊन बघूया इकडे। तर चला, तर मग तुम्हाला जाऊन दाखवतो। तर मित्रांनो, हा तर एक्झिट पॉईंट आहे, म्हणजे हा बाहेर आहे। इकडनं हा जो आला, हा इकडे पाठी बघू शकता, इकडनं आपण आलो आणि इकडे एक्झिट पॉईंट आहे।
तर तुम्हाला पाठीत दिसेल पावना लेक. तर इकडनं पण खूप मस्त असं आहे. हवा तर खूप आहे, ऊन झालं आहे पण गरमी नाही होत आहे कारण का हवा खूप आहे. आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि इकडे त्या हिशोबाने बऱ्यापैकी थंडी आहे. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल आपण खालती बुरुज होता, हा त्याच्या वरचा बुरुज आहे. तर इकडनं आपण वरती जाऊया. वरती अजून एक दरवाजा आहे, इकडनं आपण आता गडामध्ये एंटर करू. आता आपण गडामध्ये एंटरच केलं पण आता वरती पण जायचं अजून. तर मग चला तर आता वरती. मित्रांनो आता आपण खालून वरती आलो आहे. खालती पण 2 दरवाजाच्या इकडे आता खूप रश होता म्हणून तिथे तर व्हिडिओ नाही काढला मी. आणि का तर दुपार झाले, तुम्हाला माझ्या लोहगडावर खूप गर्दी असते कारण का लगेच ट्रॅक होतो आणि सगळे लोक आरामात ट्रॅक करू शकतात. आणि लोणावळा वगैरे जे फिरायला येतात ते लोहगड व्हिजिट करतात. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, वेदांत इथे बसला आहे आणि पाठीच तुम्ही बघू शकता. तर मग चला. तर मित्रांनो तिकडनं आपण आलो गडावरती आणि गडावरती आपण इकडे एंट्री केली. तर एंट्री केल्यावर तुम्हाला समोर हे शिव मंदिर बघायला भेटतं. आता खूप गर्दी आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. वेदांत गेला आहे पुढे, मी आता जातो आणि तुम्हाला दाखवतो. तो चला तर मग. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता आपण महादेव मंदिराच्या इथे दर्शन घेतलं आणि महादेव मंदिराच्या इकडे बाजूलाच अष्टकोनी तलाव पण आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो. तर चला तर मग आता पुढे तुम्हाला तलाव दाखवतो आणि मग तिकडनं आपण वरती पुढे जाऊया आणि पुढे काय आहे ते बघूया. तर मग चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे महादेव मंदिर आणि हा त्याच्या बाजूला आहे अष्टकोनी तलाव. तर तुम्ही तलाव बघू शकता. आत्ता आपण तलावामध्ये खूप पाणी आहे आणि तुम्ही बघू शकता अष्टकोनी का. आता तुम्ही इकडे बघू शकता 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि तो 8 बाजू आहेत म्हणून याचं नाव अष्टकोनी तलाव आहे. आणि इकडनं पायऱ्या पण आहेत खाली उतरायला. तर तुम्ही इकडे बघू शकता. तर चला तर आता इकडनं आपण पुढे जाऊया आणि पुढे काय आहे ते बघूया. तर चला आपण मंदिराच्या इकडनं पुढे चाललो आहे, तुम्ही पाठी बघू शकता. तर इकडे आपण आता चाललो आहे मित्रांनो विंचूगडाच्या इथे. विंचूगडा हा लोहगडवरचा खूप फेमस पॉईंट आहे. विंचूगडा पावसाळ्याचे 3 महिने तो बंद असतो कारण का तिकडे घसरण निर्माण होते, त्यामुळे पावसाळ्यात तो बंद असतो. पण आता आपण आलो आहे आता हिवाळ्यामध्ये, आता आहे डिसेंबर, तर आता जो उघडा आहे तर आपण तिकडे जाऊ शकतो. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता वेदांत तिकडनं पुढे चाललं आहे आणि आता आपण चाललो विंचूगडाच्या इथे. तर चला तर मग आता तुम्हाला विंचूगडाच्या इथे दाखवतो. तर मित्रांनो आपण मंदिराच्या इकडनं पुढे चालत आलो आणि पुढे चालत आल्यावर अजून एक आपल्याला पाण्याची टाकी दिसते, म्हणजे पाण्याचा तलाव. पाणी खूप थंड आहे मित्रांनो, मी पाण्यामध्ये हात टाकून बघितला, पाणी खूप थंड आहे. तर आपण आता इकडनं वरती जाऊया. पाणी थंड होतं म्हणून तोंड वगैरे धुवून घेतले इथे मस्त, कारण का खूप थंड पाणी आणि ऊन आहे पण गरमी नाही जाणवत कारण का हवा खूप आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि वरती जाऊया विंचूगडाच्या इथे. तर चला आता मित्रांनो आपण पुढे चाललो आहे विंचूगडाच्या इथे आणि आता इकडनं हा पूर्ण स्टीफ चढण आहे, एवढी पण नाही पण आहे. तर आता आपण तिकडनं वरती जाऊया आणि मग बघूया तिकडनं वरतून काय दिसतं ते. तर चला तर मग चला चल. आणि मित्रांनो आता ही एक चढण आहे तर आपण चढतोय. वेदांत माझ्या पुढे चाललाय आणि मी त्याच्या पाठी, तुम्ही बघू शकता इकडनं. तर चढण तर खूप आहे आणि वेदांत धावतोय. या पण ॲक्च्युली अशा पायऱ्याच आहेत पण त्या पायऱ्या आता पूर्ण डिस्ट्रॉय झाल्यात त्यामुळे दिसत नाही, तर डायरेक्ट चढावं लागतं. चढ चढ. तर मित्रांनो तिकडनं आपण वरती चढून आलो आहे आणि वरती चढल्यावर तुम्हाला दिसत असेल की माझ्या पाठी तिकडे पण एक लांब पाण्याचा तलाव आहे आणि तुम्हाला दिसत असेल तर या साईडला बघू शकता. तर इकडे दर्गा आहे, तुम्हाला दिसत असेल तर दर्ग्याच्या इकडे वरती पण खूप गर्दी आहे त्या साईडनी, म्हणून मी बॅक साईडला आलो आहे. तिकडनं तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर वरती हा इथे दर्गा आहे आणि तिकडनं तुम्ही बघू शकता लांबवर पूर्ण असा गड पसरलेला आहे आणि या साईडला पाण्याचा तलाव आहे आणि त्या साईडला लांबवर दिसत असेल तुम्हाला विंचूगड. आता आपल्याला आता जायचं आहे विंचूगडाच्या इथे. तर चला तर मग आता विंचूगडाच्या इथे.
आता मित्रांनो गर्दी कमी झाली आहे, कारण का आता ऊन आहे, त्यामुळे वरती जास्त कोण येत नाही. आणि जेवढे पण फिरायला येतात ते लोक पुढे कोण येत नाही, सगळे एंट्रन्स गेटच्या इकडेच असतात. कारण का पुढे सगळा ट्रॅक आहे आणि पुढे ऊन पण आहे, त्यामुळे पुढे कोण नाही. आता जरा शांती, आता कोण नाही. तुम्ही बघू शकता इकडे मी एकटाच आहे. वरती वेदन बसलाय आणि मी खालती तलावाजवळ आहे. तर इकडे यायचं असेल तर सकाळचेच आहे, कारण का सकाळी ऊन पण नाही आणि थंड. आता पण गरमी नाही होत आहे, ऊन आहे, पण येऊ शकतो आपण. तर मित्रांनो किल्ल्यावरती पाण्याचा साठा खूप आहे. आता इथे पण बघू शकता तुम्ही माझ्या पाठी पाण्याचा तलाव, त्या साईडला पण बघू शकता वेदांत तिकडे उभा आहे, तिथे पण 2 तलाव आहेत. असे खूप तलाव आहेत. पिण्याचा साठा या किल्ल्यावरती खूप आहे, तर तुम्ही बघू शकता इकडे. आणि आता आपण जाऊया, आता विंचूगडाच्या इथेच चाललोय आपण. तर चला तर मग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे बॅक साईडला विंचूगडा तुम्हाला दिसत असेल. पावसाळ्यात तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता, कारण का इकडनं पुढे बंद होतं. आता तुम्ही तिथपर्यंत पूर्ण टोकापर्यंत पण जाऊ शकतो. पावसाळ्यात इथे बंद असतं. तर आता आपण जाऊया पुढे टोकापर्यंत आणि बघूया तिकडे काय आहे ते. तर चला तर मग चल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे तुम्हाला दिसतोय विंचूकडा. आता आपण तिकडे तर नाही जात आहे, कारण का इकडनं जिकडनं आपण आलो आहेत, आपण आलो आहे वरून, तर वरून तर रस्ता बंद आहे. आता जायचं असेल तर तुम्हाला खालून फिरून जायला पाहिजे. तर आपण आता तिकडे नाही जात आहे, आपण आता इकडनंच रिटर्न करतोय आपण. कारण का आता दुपारचे वाजत आले आहेत 1, तर आपण आता खाली उतरूया, कारण का आता ऊन जास्त होत चाललं आहे. तर आता आपण खाली उतरूया. पण आता आपण जाताना पण अजून आपल्या काय काय बघायला भेटतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मग चला एडिट कर ना डायरेक्ट. तर मित्रांनो विंचूगडाच्या इकडनं आपण आता डायरेक्ट निघालोय आणि तिकडनं आपण पुढे नाही गेलो, कारण का तिकडनं रस्ता बंद होता आणि आपल्याला जर जायचं असेल तर खालून जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं. आता इकडनं आपण पुढे जाऊया दर्ग्याच्या इथे, तर तुम्हाला दर्गा दाखवतो. तर मग चला. तर मित्रांनो आपण आलो तिकडनं आणि तुम्ही मगाशी बघितलं असेल तर आपण वरती होतो आणि तिकडनं आता खाली आल्यावर हा खाली पण दर्गा आहे. तर इकडे हा दर्गा आहे. दर्ग्याच्या आत इथे तर शूट नाही करू शकत आहे, कारण का तिकडे बंदी आहे. तर तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे. तर इकडनं आता आपण चाललो आहे पुढे. आता इकडनं आपण सरळ जाऊ आणि उतरायचा आणि चढायचा दोन्ही मार्ग एकच आहे. तर आता आपण जाऊया. तर मित्रांनो आपण आता तिकडनं खालच्या रस्त्याने चाललो आहे. तर तुम्हाला इकडे पण दिसत असेल, तर इकडे पण पूर्ण अशी गुफा आहे तुम्हाला दिसत असेल. इथे पूर्ण आता सावली आहे, खूप मस्त वाटतंय. तर मित्रांनो तिकडनं जाताना अजून एक इकडे लक्ष्मीकोटी आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता आतमध्ये पण खूप गर्दी आहे लक्ष्मीकोटीच्या इकडे. इथे तुम्ही बघू शकतो इकडे लक्ष्मीकोटी आहे, आतमध्ये पूर्ण गुहा आहे, पण आतमध्ये खूप गर्दी आहे. आतल्या व्हिडिओ नाही दाखवत. इकडे पण आतमध्ये खूप मस्त आहे, इकडे पण तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण परत पायऱ्यांजवळ पोहोचलोय. आता आपला ऑलमोस्ट पूर्ण किल्ला आपला फिरून झाला आहे. आता आपण तिथे उभी आहे, पण तटबंदी होती पण ती आता तुटलेली आहे पूर्ण. तर आता आपण तिकडनं चाललोय चालत. आता खाली उतरूया, कारण का आता वाजत आले 1:30 आणि आपल्याला निघायचं आता इकडनं. तर आता किल्ला तर आपण पूर्ण बघितला या व्हिडिओमध्ये. किल्ल्यावरती काय आहे काय नाही त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. ॲक्च्युली माझी मोबाईलची बॅटरी पण आता संपायला आली आहे, कारण का 10% चार्जिंग राहिले. आणि आता संध्याकाळी तर 5 वाजता किल्ला बंद होतो. तर किल्ल्याचा टाईम फक्त 5 वाजेपर्यंत आहे संध्याकाळी. तर आत्ता तर ऑलमोस्ट जी लोकं आहेत आता सकाळी चढलेली तीच आहेत वरती किल्ल्यावरती. आणि आता पण येऊ शकतात लोक वरती. आता पावसाळ्यात तर खूप लोक येत असतात या टायमाला पण, कारण का आता दुपार आहे, आता 1:30 वाजले. आता ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे आता कोण वरती जास्त चढत नाही. तुम्ही इकडे पण अजून बघू शकता, इथे पण असे खूप काही स्ट्रक्चर्स आहेत. तर खूप मोठा असा किल्ला आहे. तुम्ही आरामात इकडे येऊन फिरू शकता आणि वरती चढायला पण काही हार्ड नाही, कोणी इथे येऊ शकतं. तर चला.